मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो सॉलिड प्रिन्सिपलचा दुसरा पार्ट आहे तो म्हणजे ओपन क्लोज प्रिन्सिपल तो आपण बघितला होता आणि त्यामध्ये आपण जे रिअल टाइम एक्झाम्पल्स वगैरे आहेत ते आपण त्याच्या बेसिसवरती अंडरस्टँडिंग करून तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला होता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड प्रिन्सिपल तिसरी इम्पॉर्टंट जी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल बद्दल तुम्हाला विचारलं जातं आणि तिथे बऱ्याच वेळेस स्टुडंट्सना जे लिस्को सबस्टिट्यूशनचे जे रिअल टाइम एक्झाम्पल्स किंवा जे इम्प्लिमेंटेशन आहे ते सांगता येत नाही आणि तिथे ती जी कॉन्सेप्ट आहे ती मिस होते आणि त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिअल टाइम एक्झाम्पल बेसिसवरती आणि इंटरव्ह्यूच्या प्रॉस्पेक्टिव्ह सुद्धा हा जो लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल आहे तो आपण पाहणार आहे. तर बेसिकली लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल आपण काय यूज करतोय रिअल टाइम ऍप्लिकेशनमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तो जाणून घेऊया. म्हणजे लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल म्हणजे काय तर थोडक्यात पेरेंट क्लास शुड एबल टू रिप्लेस युअर चाइल्ड क्लास सिमलेसली. म्हणजे पेरेंट क्लास जो आहे तो रिप्लेस करतोय तुमची चाइल्ड क्लासची जी फीचर्स वगैरे असतील ते फीचर जे आहेत ते आणि सेम व्हाईस वर्सा चाइल्ड क्लासेस वगैरे असतील ते पण तुमचे पेरेंट मधले जे पण फीचर असतील ते तुम्ही इझिली यूज करू शकता. आणि थोडक्यात दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चाइल्ड क्लास शुड नॉट ब्रेक युअर पेरेंट क्लास फंक्शनॅलिटीज. म्हणजे जे चाइल्ड क्लास असते ते पेरेंट क्लासची फंक्शनॅलिटी ब्रेक करू शकत नाहीत आणि हा जो मेन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या प्रिन्सिपलमधला त्यामुळे लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल हे इम्पॉर्टंट आहे सॉलिड प्रिन्सिपलमधले. तर एका रिक्वायरमेंटनुसार जाणून घेऊया आणि यामधले एक इम्प्लिमेंटेशन बघूया म्हणजे त्यामध्ये तुम्हाला इझिली आयडिया येऊन जाईल. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण ओपन क्लोज प्रिन्सिपलच्या टायमिंगला एक रिक्वायरमेंट बघितली होती. तर सेम त्या कंडिशनमध्ये दुसरी एक रिक्वायरमेंट आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. समजा आता दुसरी रिक्वायरमेंट आहे की समजा सेम एम्प्लॉय फायनान्शियल क्लास आहे आणि या केसमध्ये कॅल्क्युलेट पे नावाची मेथड ऑलरेडी आहे आणि माझ्याकडे आता नवीन रिक्वायरमेंट आलेली आहे की ती रिक्वायरमेंट अशी आहे की मला प्रत्येक एम्प्लॉयीसाठी एम्प्लॉय टाईपसाठी जे आहे ते एम्प्लॉई रिवॉर्डचे आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. म्हणजे जे फायनान्शियल इयरमध्ये जे रिवॉर्ड्स वगैरे कॅल्क्युलेट होतात ते कॅल्क्युलेशन्स वगैरे असतील रिवॉर्डचे ते प्रत्येक एम्प्लॉयसाठी मला या रिक्वायरमेंटमध्ये कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि दुसरा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट म्हणजे सध्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या रिलेटेड एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टरच्या रिलेटेड जे अजम्पशन्स वगैरे होते ते आपण कव्हर केले होते. तर ह्या लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपलमध्ये कॉन्ट्रॅक्टरचा रोल काय आहे की म्हणजे कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉय म्हणजे तो बाहेरच्या वेंडर कंपनी करून पेरेंट कंपनीसाठी काम करतोय. त्या कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉयसाठी जे कॅल्क्युलेशन्स वगैरे पेरोलचे असतील तर ती वेंडर कंपनी जी आहे ती बघत असते. म्हणजे तिथं पेरेंट कंपनी जी आहे ती कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉयचे जे पेमेंट वगैरे असतील त्याचे जे कॅल्क्युलेशन आहे ते करत नाही. त्यामुळे इथे जर तुम्ही बघत असाल तर इथं ऑलरेडी मी कॅल्क्युलेट पे मेथड ऍड केली आणि बाय डिफॉल्ट इथं रिटर्न 100 केलं होतं. पण या केसमध्ये सध्या एम्प्लॉई जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे ह्याचे जे पूर्ण पेरोल वगैरे आहे ते वेंडर कंपनी बघते. त्यामुळे इथं ही जी कॅल्क्युलेट पे मेथड आहे ही इथे पेरेंट कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करायची गरज नाही. त्यामुळे इथे मी डायरेक्टली थ्रो एक्सेप्शन करतोय नॉट इम्प्लिमेंटेशन म्हणजे हे ह्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. पण नवीन रिक्वायरमेंटनुसार रिवॉर्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि ते रिवॉर्ड जे आहेत ते सगळ्या एम्प्लॉईसाठी अवेलेबल आहे. तर त्या केसमध्ये आपण इम्प्लिमेंटेशनला स्टार्ट करूया म्हणजे आपण काय केलं पाहिजे. ओके, तर एम्प्लॉय फायनान्शियल हा जो आहे आपला बेस क्लास आहे आणि ह्या बेस क्लासमध्ये आपल्याकडे कॅल्क्युलेट पे नावाची एक मेथड आहे आणि सेम आपल्याला अशा प्रकारे कॅल्क्युलेट रिवॉर्ड नावाची एक मेथड बनवायची आहे म्हणजे सगळ्या एम्प्लॉयसाठी अवेलेबल होईल. तर मी डायरेक्टली ही जी मेथड आहे ही कॉपी करतोय आणि ॲज इट इज इथे पेस्ट करतोय आणि कॅल्क्युलेट रिवॉर्ड्स आणि रिटर्न जे आहे डिफॉल्ट हे रिटर्न करतोय आणि हे सेम ही जी एम्प्लॉय फायनान्शियल आहे हे आपण डायरेक्टली इथं इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर हे जे आहेत हे चाइल्ड क्लासेस आहेत. तर चाइल्ड क्लासेसमध्ये ही जी मेथड्स आहेत हे आपण डायरेक्टली ओव्हरराईड करू शकतोय. म्हणजे ह्याचं जे लॉजिक आहे ते आपण इथं ऍड करू शकतोय. सिम्पली इथे आपण एम्प्लॉय एफटी म्हणजे फुल टाइम एम्प्लॉयसाठी जे कॅल्क्युलेट रिवॉर्डचे आहे इथं आपण ही जी मेथड आहे ती ओव्हरराईड करतोय आणि ह्याचं जे लॉजिक आहे ते डायरेक्टली इथून 150 रिटर्न करतोय. म्हणजे जे फुल टाइम एम्प्लॉय आहेत त्यांच्यासाठी रिवॉर्ड पॉईंट असतील ते 150 आणि सेम वे जर ते पार्ट टाइम एम्प्लॉय असतील तर त्या केसमध्ये जे रिवॉर्ड पॉईंट असतील ते 120 मी ॲड करतोय आणि जे कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉय आहेत त्यासाठी रिवॉर्ड पॉईंट जे आहेत ते 100 पॉईंट्स आहेत. तर अशा प्रकारे ही जी मेथड आहे ही ते मी ॲड केली आहे आणि ही मेथड जी आहे ती आता सगळीकडे पूर्ण क्लासमध्ये अवेलेबल आहे म्हणजे पूर्ण चाइल्ड क्लासेसला ॲक्सेसेबल आहे आणि इझिली आता जर आपण प्रोग्रामर CS मध्ये जर हे पूर्ण रन करून बघितलं तर ते इझिली रन होऊ शकते. म्हणजे जर समजा आता इथे कॅल्क्युलेट पे नावाची मेथड आहे. समजा सेम वे इथे टोटल अवर्स आहेत. सेम वे मी इथे टोटल टोटल रिवॉर्ड्स ॲड करतोय आणि कॅल्क्युलेट रिवॉर्डला कॉल देतोय. कॅल्क्युलेट रिवॉर्ड्स आणि इथे पण मी सध्या FTचा ऑब्जेक्ट जो आहे पास करतोय म्हणजे FT साठी मी कॉल करेन. म्हणजे मी पहिल्यांदा FTA साठी चेक करतो आणि इथे कन्सोल डॉट राईट लाईन सध्या फक्त टोटल अवर्स प्रिंट केलेत. त्या केसमध्ये आता मी टोटल रिवॉर्ड सुद्धा प्रिंट करेन.
आणि जेव्हा मी हे ॲप्लिकेशन रन करेल तर त्या केसमध्ये मला सिम्पली टोटल हवर्स जे असतील आणि टोटल रिवॉर्ड जे आहे ते फुल टाईम एम्प्लॉयींचे ऑटोमॅटिकली इथे शो होऊन जातील. ओके, म्हणजे हे जे आहेत हे पूर्ण त्याचे कॅल्क्युलेशन पे आहे आणि हे जे आहेत पूर्ण रिवॉर्ड्स आहेत. म्हणजे इथे तुम्ही एक्सटेन्शन्स पण तसे ॲड करू शकताय डायरेक्टली. टोटल हवर्स इथे 0 ॲड करतोय मी आणि सेम वे हे जे असतील ते टोटल रिवॉर्ड्स. आणि आता जर रन केला तर तुम्हाला पूर्ण हे लेबल सोबत दिसेल. म्हणजे टोटल हवर्स 100 आणि टोटल रिवॉर्ड जे आहेत 150. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही फुल टाईम एम्प्लॉयचे तुम्ही इझिली जे रिवॉर्ड्स वगैरे असतील ते कॅल्क्युलेट करू शकता. समजा तुम्ही एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टरचे तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्यासाठी इथे तुम्ही एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टर हा जो ऑब्जेक्ट आहे तो इथे डायरेक्टली तुम्ही समजा पाठवला आणि एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टर नंतर हा जो एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टरचा ऑब्जेक्ट आहे तो आणि सिम्पली जेव्हा मी ॲप्लिकेशन आता रन करेल तर त्या केसमध्ये तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते इथं ब्रेक झालेलं दिसेल. कारण जेव्हा कॅल्क्युलेट पे मेथड जी आहे ती मेथड कॉन्ट्रॅक्टरसाठी अवेलेबल नाही आहे. म्हणजे ह्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे कॅल्क्युलेट पेचं ही व्हेंडर कंपनी जी आहे ती कंपनी कॅल्क्युलेशन करते. पण पेरेंट कंपनी जी कॅल्क्युलेशन करत नाही. त्यामुळे ही जी कॅल्क्युलेट पे मेथड आहे ही कॉन्ट्रॅक्टरला अप्लाय होत नाही. पण आपण इथे थ्रो केलं एक्सेप्शन नॉट इम्प्लिमेंटेड एक्सेप्शन. पण ह्या प्रकारे जर असं आपण ॲड केलं तर रिअल टाईममध्ये ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं ब्रेक होऊ शकतं आणि क्रॅश होऊ शकतं. तर त्या केसमध्ये हा जो आहे इथे लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल जो आहे तो इथे व्हायलेट होतोय. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तो जाणून घेऊया की कसा आपण तो ओव्हरकम करतो इश्यू. तर आता हा प्रॉब्लेम आपण कसा हँडल करायचा तो जाणून घेऊया. तर सिम्पली आता काय करणार आहे आपण आता पहिल्यांदा आपण काय केलं होतं की एम्प्लॉय फायनान्शियलमध्ये दोन मेथड ॲड केले होते. एक कॅल्क्युलेट पे आणि एक कॅल्क्युलेट रिवॉर्ड्स नावाचे. सिम्पली अजून एक क्लास ॲड करतोय पब्लिक क्लास एम्प्लॉई रिवॉर्ड्स नावाचा. आणि या क्लासमध्ये ही जी मेथड आहे रिवॉर्ड्स नावाची ही मेथड डायरेक्टली आपण कट करतोय आणि इथे पेस्ट करतोय. म्हणजे हा जो क्लास आहे सेपरेट रिवॉर्ड नावाचा क्लास इथे बनलेला आहे आणि हा सिंपल क्लास जो आहे तो डायरेक्टली आपण इनहेरिट करतोय जो एम्प्लॉय फायनान्शियल आहे तो त्या क्लासमध्ये. म्हणजे आता एम्प्लॉय फायनान्शियल जो आहे तो चाइल्ड आहे एम्प्लॉय रिवॉर्डचा. आणि इथे जर सेम तुम्ही आता बघत असाल तर पूर्ण कंडिशन ज्या आहेत सॅटिस्फाय होत आहेत. आणि इथे जर तुम्ही एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टरच्या ठिकाणी बघत असाल तर इथे डायरेक्टली तुम्ही एम्प्लॉई फायनान्शियलच्या ऐवजी डायरेक्टली तुम्ही एम्प्लॉई रिवॉर्ड्स हा जो क्लास आहे त्यापासून इनहेरिट करायचा आहे. आणि आता जर तुम्ही बघत असाल तर इथे एरर येते कॅल्क्युलेट पे नावाला. कारण एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो कॅल्क्युलेट पेची मेथड आहे तो इम्प्लिमेंट करू शकत नाही. आणि आपल्याला हेच पाहिजे कारण एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्टरचं जे लॉजिक आहे ती व्हेंडर कंपनी चेक करते. म्हणजे त्याचं पेरोल वगैरे पूर्ण व्हेंडर कंपनी बघते. त्यामुळे ही जी मेथड आहे ही आपण पेरेंट कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करू शकत नाही. त्यामुळे ही मेथड इथे आपण रिमूव्ह करतो आणि कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉयसाठी फक्त कॅल्क्युलेट रिवॉर्ड नावाची जी मेथड आहे ती ॲप्लिकेबल आहे आणि त्याचं जे लॉजिक आहे ते आपण इथे इम्प्लिमेंट करू शकतोय. आणि अशा प्रकारे हे जे आहे तो प्रॉब्लेम आपण ओव्हरकम करू शकतोय. आणि आता जर प्रोग्राम हा सेव्ह केला आणि पूर्ण ॲप्लिकेशन जर रन केलं म्हणजे इथं जर आता एम्प्लॉई प्रोग्राम डॉट सी एसमध्ये जरी गेला तर तुम्हाला इथे एरर दिसेल. कारण एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्टर जो आहे डायरेक्टली त्याला पे नावाची कॅल्क्युलेट पे नावाची मेथड ॲक्सेस होत नसल्यामुळे त्याला इथे एरर येते. आणि यावरून आपल्याला समजतं की आताचं जे आपलं इम्प्लिमेंटेशन आहे हे प्रॉपर आहे आणि लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल जे आहे त्याला फॉलो करून आपण ते अचीव केलंय. तर या केसमध्ये एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टरच्या केसमध्ये आपण हे अचीव करू शकत नाही कॅल्क्युलेट पे मेथड. त्यामुळे इथं ते आहे एरर येते. आता सेम केसमध्ये जर इथे आपण FT वगैरे जर पास केला फुल टाईम एम्प्लॉईसाठी तर तुम्हाला ती एरर गेलेली दिसेल. आणि एम्प्लॉई फुल टाईम एम्प्लॉईसाठी ते जे इम्प्लिमेंटेशन आहे कॅल्क्युलेट पे आणि कॅल्क्युलेट रिवॉर्ड ते जे आहे ते तुम्हाला इम्प्लिमेंटेशन ॲड झालेलं दिसेल. पण कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉयसाठी फक्त रिवॉर्डच्या केसमध्ये ते आउटपुट तुम्हाला प्रिंट झालेलं दिसेल. आणि अशा प्रकारे तुम्ही लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल जे आहे इंटरव्ह्यूला एक्सप्लेन करू शकता. म्हणजे प्रॉब्लेम कसा येतोय आणि आपण तो कसा हँडल करू शकतोय. तर अशा प्रकारे लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल जो आहे तो ओव्हरकम करतोय. आणि आणि हा जो आहे हा लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल म्हणजे सॉलिड प्रिन्सिपल मधला तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.